नमस्कार सगळ्या गुरुदेव कार्यकर्त्यांना आणि शिक्षकांना माझा नमस्कार। तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की वर्षभरामध्ये जे आपण काम केलं याचं मूल्यमापन किंवा याची पडताळणी आपल्याला वर्षाच्या शेवटी किंवा वर्षाच्या एखाद्या महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपलं मूल्यमापन करावं लागतं। यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज असलं पाहिजे। आपण जे वर्षभरामध्ये काम करतो याची नोंद कुठेतरी आपण ठेवली पाहिजे, कारण जरी आपण सगळेजण काम करत असलो तर याची नोंद जर असेल तर आपल्याला मांडायला किंवा आपल्याला सादर करायला ते फार सुंदर वाटतं। म्हणून मी वर्षभरामध्ये जे काम केलं याचा छोटासा प्रकल्प, छोटासा प्रोजेक्ट हा मी तयार केलेला आहे, हा तुमच्यासमोर सादर करीत आहे। यामध्ये वर्षभरामध्ये जे जूनपासून आज जानेवारीपर्यंत जे जे काही काम झालं त्या कामाचे थोडक्यात अहवाल या ठिकाणी सादर केलेला आहे। कोणतीही गोष्ट आपण करत असू याची नोंद आपल्याकडे असणं तितकंच गरजेचं आहे। यामध्ये वार्षिक नियोजन असेल, सांस्कृतिक कार्यक्रमाचं असेल, शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात, याचे नियोजन सुरुवातीला जूनमध्ये आपण जर तयार केलं, याची सुरुवात आपण जूनमध्ये करणं तितकंच गरजेचं आहे। कारण जूनमध्ये जर आपण तयारी केली तर वर्षभरामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही। शिक्षकांना माझी विनंती आहे की आपण म्हणतो एखाद्या उपक्रमामध्ये मी सहभाग घेतला, हा उपक्रम केला, यामध्ये मी सहभागी होतो, परंतु त्याची नोंद जर आपल्याकडे नसेल तर त्या सहभागाचा काहीसुद्धा उपयोग नाही। त्या प्रमाणपत्र असेल किंवा 4 ओळी तुम्ही अहवाल म्हणून लिहा की जेणेकरून आपल्याकडे काहीतरी पुरावा राहील। त्याखाली मुख्याध्यापकांची सही घ्या, तुमची सही करा, जेणेकरून त्या उपक्रमाला कुठेतरी दर्जा निर्माण होईल। मी या ठिकाणी सादर केलेल्या उपक्रमामध्ये वार्षिक नियोजन आहे, त्या विषयाची उद्दिष्ट आहेत, म्हणजे मी शिकवत असलेल्या सगळ्या विषयांचं वार्षिक नियोजन आहे। आता घटक नियोजन फार मोठं असतं त्यामुळे इथं लावणं शक्य नव्हतं, परंतु त्यामध्ये उद्दिष्ट आहेत, सगळं आहे। आता या ठिकाणी शाळेची पटसंख्या आहे, माझ्याकडे जो वर्ग आहे 6वीचा त्या वर्गाची पटसंख्या आहे। त्यानंतर कृतीयुक्त अध्यापन पद्धतीच्या अध्यापन म्हणून एक मुद्दा आहे। तर वेगवेगळ्या अध्यापन पद्धती असतात, त्यामध्ये कुठल्या अध्यापन पद्धतीमध्ये आपण वर्षभरामध्ये ठराविक पाठ घेतलेले आहेत, कारण सगळे पाठ इथं लिहिणं शक्य नाही। त्यानंतर अध्यापनात संगणकाचा वापर केला आहे का, PPT केली आहे का, याचाही अहवाल मी या ठिकाणी मांडलेला आहे की कशा पद्धतीनं फायदा झाला PPTचा विद्यार्थ्यांना। तसेच शाळेतल्या शैक्षणिक साहित्य अध्यापनात वापरता का, तर आपल्याकडं त्या साहित्याचा फोटो असणं गरजेचं आहे किंवा कोणतं साहित्य वापरतोय त्याची नोंद असणं तितकंच गरजेचं आहे। हा वेगळाच विभाग आपल्या शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये असतो। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मदतीने वर्षभरामध्ये कुठलं अध्ययन साहित्य तयार केलं आहे का, वर्गामध्ये तक्ते तयार केलेले आहे का, जेणेकरून आपल्याला शिकवताना त्याचा उपयोग होईल, याचीही नोंद आपल्याकडे असणं तितकंच गरजेचं आहे। आता वाचक म्हणून सहभाग, आपलं व्यक्तिमत्व सुधारायचं असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारची मासिकं आपण वाचली पाहिजेत। आता जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण, किशोर ही मासिकं आपण नित्यनेमानं वाचली पाहिजेत, त्याची नोंद आपल्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर आपल्या घरामध्ये पुस्तकं असतात, त्याचीही नोंद असणं गरजेचं आहे। त्या पुस्तकांची यादी, वाचनाच्या नोंदी आपण हातानं जरी लिहिल्या तरी त्या चालू शकतील, परंतु आपण नोंद ठेवली पाहिजे कोणत्याही गोष्टीची। त्यानंतर बघा, आपल्या विषयाचे तक्ते वर्गातील किंवा वेगवेगळे शैक्षणिक साहित्य तुम्ही बदलता का, वेगवेगळ्या विषयाचं साहित्य तयार करता का, याची यादी या प्रकल्पामध्ये असणं गरजेचं आहे। त्यानंतर नवोपक्रम, आता नवोपक्रम साधारणतः 40 ते 50 पानांचा असतो, त्यामुळे इथं लावणं शक्य नाही। त्यानंतर विषय समिती, विषय समितीमध्ये सहभाग आपण घेणं गरजेचं आहे। कुठला ठराव मांडला, कुठल्या विषयामध्ये चर्चा केली, तसे वर्षभरामध्ये कोणकोणते उपक्रम केले याचे स्वतंत्रपणे अहवाल आपण लावणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं आपल्या विषयामध्ये अप्रगत विद्यार्थी कोणते, कच्चे विषयामध्ये कोणते आहेत, कुणाला वाचायला येत नाही, कुणाला गणित येत नाही, अशा विषयांची नोंद करणंही गरजेचं आहे। तसेच बुद्धिमान विद्यार्थ्यांची यादी, त्यांना कोणत्या वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं का, याची नोंद करा। त्यानंतर पालक भेट, पालक भेटीचे फोटो, पालक भेटीला स्वतंत्र रजिस्टर घालणं तितकंच गरजेचं आहे। मग विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं मदत केली असेल तर मदत करण्याचा फोटो असेल किंवा त्यांची यादी असेल, कोणत्या विद्यार्थ्याला काय मदत केली याची नोंद असणं गरजेचं आहे। त्यानंतर प्रशिक्षण, तज्ज्ञ मार्गदर्शक, वर्षभरामध्ये कोणते कोणते प्रशिक्षण घेतले याचे अहवाल थोडक्यात मांडणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना मदत करत असू किंवा एखादा लेख लिहित असू याचीही नोंद लेखाची असणं गरजेचं आहे। सामाजिक चळवळ, राष्ट्रीय कार्यात सहभाग, तसेच त्यातले फोटो, त्याचे अहवाल आपण ओळीनं लावणं तितकेच गरजेचं आहे। साधारणतः लेख लिहिणं म्हणजे एखादी बातमी लेखन करणं किंवा एखाद्या मासिकामध्ये लेखन करणं हे तितकंच गरजेचं आहे।
त्याचबरोबर त्याची झेरॉक्स काढून आपण आपल्या अहवालामध्ये असले पाहिजे. त्यानंतर आपल्या शाळेसाठी भौतिक सुविधा असणं गरजेचं आहे. त्या सुविधेसाठी तुम्ही प्रयत्न केला आहे का? कोणत्या कोणत्या सुविधा तुम्ही आणल्या, तुमच्या मदतीनं आणल्या, एकत्रित आणल्या असतील तर तसा अहवाल असणं गरजेचं आहे. राष्ट्रीय कार्य कोणतं केलं आहे का? कुठल्या जनगणना असेल किंवा नवसाक्षर अभियान असेल, NMS स्कॉलरशिप याचे अहवाल, त्या विद्यार्थ्यांच्या याद्या, यश मिळवलेल्या याची नोंद फोटोसहित अहवाल असणं तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण आपल्या संस्थेसाठी, शाळेसाठी भविष्यामध्ये कोणतं योगदान देणार आहोत याची नोंद आपण थोडक्यात आपल्याकडे असली पाहिजे. त्यानंतर रजेची नोंद आपल्याकडे असली पाहिजे. त्यानंतर आपली शैक्षणिक पात्रता आपण जर वाढवली असेल त्याची नोंद असणं तितकंच गरजेचं आहे.